दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली। शिंदे गटाचे नेते आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। त्यावरून आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक पूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये आचारसंहिता ठरलेली होती, मात्र आपसातील नेते घेणं आणि स्थानिक पातळीवर गोंधळ झाला असं शिरसाट यांनी म्हटलंय। त्याचबरोबर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर देखील टीका केली आहे। त्यांनी राज्यामध्ये फिरावं, ते फडणवीसांचं देखील ऐकत नाहीत अशी टीका शिरसाट यांनी केली आहे। निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एक शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये एक आचारसंहिता ठरली होती की तुम्ही इतर पक्षाचे लोक घेणं देणं आपसामध्ये ते करायचं नाही। दुसरी गोष्ट आहे की स्थानिक पातळीवर जे काही निर्णयाची प्रक्रिया राबवली गेली ना, त्यामुळे झालेला हा गोंधळ आहे। आम्ही युती करा असं वारंवार सांगायचो। काही नेते सांगायचे की नाही, स्थानिक नेत्यांच्या मनावर त्या युती करायची की नाही हे ठरलं जाईल। म्हणून प्रत्येक ठिकाणी हे एकमेकाच्या विरोधात माणसं टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात। दुर्दैवानं ही निवडणूक नगरपालिकेची कधी नव्हे एवढी चुरशीची झालेली आहे। हा छेद म्हणायचा का? निश्चित झालेल्या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चाललो त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे। आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, संजय शिरसाट यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। रवींद्र चव्हाण यांनी राज्यभरात फिरावं असं शिरसाट यांनी म्हटलंय। ॲक्शनला रिॲक्शन मिळेलच असा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिला आहे।